नमस्कार मंडळी, अनिताज फास्ट रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात सगळे? चला, मी आशा करते की तुम्ही सगळे ना खूप छान असाल, आनंदी असाल आणि हेल्दी असाल. तर रेसिपीला सुरुवात करते आहे. तर बघा, आजच्या रेसिपीसाठी ना साहित्य आहे बेसन, हे आहे चना डाळीचं पीठ, एक वाटी घेतलेला आहे, कढीपत्ता आहे धुवून आणि बारीक चिरून घेतलेला आहे, लसूण आहे, एक गाठा लसूण त्याचे अगदी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे, टोमॅटो, लाल मिरची, कोथिंबीर आणि जिरं घेतलेलं आहे. तसं तिखट मीठ वगैरे हे साहित्य, तर आपल्याला तेल वगैरे हे लागते. सुरुवात करते आहे. तेल घालून घेते आहे. तेल बघा, चमच्यानी या चम्मचनी तेल घालून घेते आहे. थोडं याला ना तेल थोडं जास्तीच लागतं. 1.5 चम्मच मी तेल घालून घेतलेलं आहे. तर आता तेल ना गरम झालेलं आहे. याच्यात ना जिरं घालून घेते आहे. जिरं जास्तीच घाला, भरपूर जिरं घाला. जिरं तडतडून घ्यायचं आहे. त्यानंतर लसूण घालून घ्यायचा आहे. लसूण, कांदा बारीक चिरलेला, लाल मिरची पण घालून घेते आहे, सुक्या मिरच्या, आणि हा बारीक चिरलेला कढीपत्ता. सगळं साहित्य एकत्र घालून घ्यायचं आहे. छान कमी करून घेते आहे मी. हळद घालून घेते आहे थोडी. हे ना तेलामध्ये सगळं साहित्य आपण घातलेलं छान होऊ द्यायचं आहे. खूप छान लालसर झालेला आहे. हे लालसर होईपर्यंत छान परतवून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये तिखट घालायचं आहे, लाल तिखट. याच्यामध्ये हिरव्या मिरच्या बिलकुल घातलेल्या नाहीये, तर 1 ते 2 चम्मच मी लाल तिखट घालते आहे. तिखट थोडस फिरवून घ्यायचं, तेलामध्ये होऊ द्यायचं. आणि आता याच्यामध्ये ना पाणी घालून घ्यायचं आहे. बघा, आता मी पाणी घालून घेते आहे. ज्या वाटीने ना बेसन घेतलेलं आहे ना 1 वाटी, हे बघा, ही सारखीच वाटी आहे, तर ह्याच वाटीने मी पाणी घेत आहे. दोन आणि बघा 4 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी भरपूर घालायचं आहे. आणि आता हे ना छान उकळू द्यायचं आहे. बघा, आता हे पाण्याला ना उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत यात मीठ घालून घेते आहे. पाण्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चम्मच मीठ घातलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ना टमाटर उकळायला लावून द्यायचे आहे. टमाटर टाकून द्यायचे, म्हणजे हे ना पाण्यात उकळतात, गरम येतात. टमाटर अगदी थोडं घ्यायचं आहे. छोटं टमाटर मी बारीक तुकडे करून घेतले होते. आता याला उकळी येऊ द्यायची आहे. तर बघूया, 2 ते 4 मिनिटात छान उकळी आलेली आहे. पाणी मस्तपैकी उकळलेलं आहे. आता फ्लेम जी आहे ना ती कमी करून घेऊया. अगदी कमी लो फ्लेमवर हे करायचं आहे.
आता यामध्ये या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे बेसन घालायचं आहे आणि फिरवत सतत ढवळत राहायचं आहे. इसकडनी फिरवत तुम्ही किंवा मग तुम्ही चम्मचनी किंवा मग रवीनी तुम्हाला जसं जमते तसं ते फिरवत राहा. असं रवीनी थोडा वेळ असं यांनी फिरवून द्या आणि मग रवीनी फिरवून द्या. लगेचच हे बेसन ना असं छान घट्ट येतं. घोटून द्या मस्तपैकी. याच्या ज्या गुठळ्या आहे ना त्या मस्त असा फोडून घ्या यामध्ये. बघा बघा असं हे पिठलं तयार झालेलं आहे. बघा हे थोडंसं तर नक्की करून बघा. हे पिठलं चवीला खूप छान लागतं. आणि तुम्हाला हे जर महाराष्ट्रीयन पिठलं आवडलं असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.